रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज. अभंग 241. संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे केवळ काव्य नाही, तर तो जीवनाचा आरसा आहे. या अभंगातून भक्त आणि देव यांच्यातील नातं किती निरागस, निरपेक्ष आणि आत्मीय असतं हे दिसून येतं. इथे भक्त आपली ओळख, आपला मान, आपला अहंकार सगळं बाजूला ठेवून थेट देवाकडे धाव घेतो. हरवलेल्या गायी म्हणजे हरवलेली श्रद्धा, हरवलेला मार्ग, हरवलेला आत्मविश्वास. हा अभंग आपल्याला शिकवतो की आयुष्याच्या संकटात देवाकडे धाव घेणं ही कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. अभंग 241. धाव कानोभा गेल्या गायी, न म्हणे मी कोणही काई. आपुलियांचे वचन देवा, गोड सेवा करीत असे. मागता आधी द्यावा डाव, बळिया मी तो नाही भाव. तुका म्हणे ऐसा सर्वे, अनुसरावे जीवे भावे. प्रत्येक ओळीचे सविस्तर स्पष्टीकरण बघूया. ओळ 1. धाव कानोभा गेल्या गायी, न म्हणे मी कोणही काई. या ओळीत भक्तीचा कळस व्यक्त झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या गायी हरवल्या आहेत, म्हणून मी थेट कानोभाकडे धाव घेतो आहे. त्यावेळी मी स्वतःची ओळख, माझं स्थान, माझा अभिमान, माझी पात्रता काहीही आठवत नाही. मी कोण आहे हे विचार सुद्धा मनात येत नाही. इथे गायी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. गायी म्हणजे केवळ जनावरं नव्हेत. गायी म्हणजे आपलं जीवन, आपली कमाई, आपली जबाबदारी, आपली श्रद्धा, आपली वाट चुकलेली दिशा. जेव्हा आयुष्यात सगळं हातातून निसटतं तेव्हा माणूस घाबरतो. अशा वेळी अहंकार म्हणतो मी स्वतः सावरतो, पण भक्ती म्हणते मी देवाकडे धाव घेतो. तुकाराम महाराज इथे स्वतःला पूर्णपणे शून्य करतात. देवापुढे उभं राहताना ते म्हणत नाहीत की मी संत आहे, मी भक्त आहे, मी तुझी सेवा केली आहे. ते फक्त एवढंच म्हणतात की मी कोण आहे हेच विसरलो आहे. हीच खरी शरणागती आहे. आज आपलं देवाशी नातं व्यवहारासारखं झालं आहे. आपण म्हणतो मी उपास केला, तू मला हे दे, मी पूजा केली, तू मला ते दे. पण तुकाराम महाराजांची भक्ती अशी नाही. त्यांची भक्ती बालकासारखी आहे. जसं एखादं मूल संकटात आईकडे धावतं आणि काहीच सांगत नाही, फक्त रडतं, तसंच इथे घडतं. ही ओळ आपल्याला शिकवते की देवाकडे जाताना स्वतःची मोठेपणाची भावना सोडावी लागते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत देव अनुभवाला येत नाही. जेव्हा मी संपतो तेव्हाच तो दिसतो. संकटात देवाकडे धाव घेणं ही लाज नाही, तीच खरी श्रद्धा आहे. ओळ 2. आपुलियांचे वचन देवा, गोड सेवा करीत असे. या ओळीत देवाचा करुण स्वभाव स्पष्टपणे दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात की देव आपल्या भक्तांचं वचन कधीच मोडत नाही. जे त्याचे होतात त्यांना तो कधीही टाकून देत नाही. देवाची सेवा गोड असते, प्रेमाची असते, दिखाव्याची नसते. गोड सेवा या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. गोड सेवा म्हणजे स्वार्थाशिवाय केलेली सेवा. लोकांना दाखवण्यासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, फळासाठी नाही, तर फक्त प्रेमापोटी केलेली सेवा. अशी सेवा देवाला फार प्रिय असते. देवाला मोठे मोठे यज्ञ, दान, विधी नको असतात. त्याला हवं असतं शुद्ध मन. जेव्हा भक्त मनापासून देवाला आपलं मानतो तेव्हा देवही त्या भक्ताला आपलके मानतो. देव आणि भक्त यांच्यातला हा व्यवहार नसतो, तर नातं असतं. तुकाराम महाराज इथे सांगतात की देव आपल्या भक्तांची काळजी स्वतः घेतो. तो उशीर करेल, परीक्षा घेईल, कधी कधी कठीण वाट दाखवेल, पण शेवटी भक्ताला सोडणार नाही, कारण देव आपल्या शब्दाला जागतो. आजच्या जगात माणसाची वचने बदलतात, पण देवाचं वचन कधी बदलत नाही. आपण देवाशी नातं जोडताना अटी घालतो, पण देव मात्र कोणतीही अट न ठेवता आपल्याला स्वीकारतो. हीच या ओळीची खरी शिकवण आहे. ओळ 3. मागता आधी द्यावा डाव, बळिया मी तो नाही भाव. या ओळीत भक्तीचा एक वेगळाच अर्थ समोर येतो. तुकाराम महाराज म्हणतात की मी मागण्याआधीच देवाने मला द्यायचं ठरवलं तर त्याला थांबवण्या इतका मी मोठा नाही. इथे भक्त स्वतःला अगदी लहान मानतो आणि देवाच्या इच्छेला सर्वोच्च स्थान देतो. आपण बहुतेक वेळा देवाकडे मागण्यासाठी जातो, पण तुकाराम महाराज सांगतात की देव आपल्याला काय हवं आहे हे आपल्यापेक्षा जास्त जाणतो. आपण जे मागतो ते आपल्या मर्यादेपुरतं असतं, पण देव जे देतो ते अनंत असतं. ही ओळ अहंकारावर प्रचंड आघात करते. माणूस समजतो की तोच सगळं नियंत्रित करतो, पण तुकाराम महाराज सांगतात देवाचं देणं थांबवण्या इतकी आपली ताकद नाही. देव जे देतो ते स्वीकारायला शिकलं पाहिजे. खरी भक्ती म्हणजे मागणं नाही, तर स्वीकारणं. देव जे देतो ते आनंदाने स्वीकारणं तेच शरणागतीचं लक्षण आहे. कधी सुख, कधी दुःख दोन्ही देवाच्याच कृपेने येतात.
हे मान्य करणं फार अवघड असतं, पण तुकाराम महाराज ते सहजतेने स्वीकारतात. ओळ 4. तुका म्हणे ऐसा सर्वे अनुसरावे जीवे भावे. या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज आपला अनुभव आपल्याला देतात. ते म्हणतात, हे सगळं मी अनुभवलेलं आहे. हे फक्त बोल नाहीत, ही जीवनाची सत्य आहेत. म्हणून तुम्हीही हाच मार्ग स्वीकारा. जीव भावे या शब्दात संपूर्ण भक्ती सामावलेली आहे. अर्धवट नाही, दिखाऊ नाही, स्वार्थी नाही, तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने केलेली भक्ती म्हणजे जीव भावे भक्ती. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की देवाचा मार्ग अवघड नाही, पण तो पूर्ण आहे. अर्धवट भक्ती चालत नाही. देवावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. हा विश्वास शब्दात नाही तर कृतीत दिसायला हवा. सुंदर शिकवण. हा अभंग आपल्याला शिकवतो की संकटात देवाकडे धाव घेणं ही कमजोरी नाही, तीच खरी श्रद्धा आहे. आपली ओळख, आपला मान, आपला अहंकार बाजूला ठेवून जेव्हा आपण देवाकडे जातो तेव्हाच तो आपल्याला स्वीकारतो. देवाशी व्यवहार न करता नातं जोडायला शिका. मागणं कमी आणि शरणागती जास्त ठेवा. देव जे देतो ते आपल्या भल्यासाठीच देतो हे मान्य करा. हीच या अभंगाची खरी शिकवण आहे. जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल, जर यात तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल, तर हा भक्तीचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवा. आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे शब्द नाही, अनुभव दिला जातो. जय हरी विठ्ठल.